कोल्हापूर शहरात खुलेआम सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर कठोर कारवाई करावी आणि अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आज शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने पोलीस प्रशासनाकडे केली आहे। याबाबतचं निवेदन महिला आघाडी शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना दिलंय। 2 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील वेश्या व्यवसाय हाणून पाडले होते। त्यानंतर आता शिवसेनेच्या महिला आघाडीने याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले। यावेळी शहरात खुलेआम सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई करण्याचं आश्वासन पोलीस प्रशासनाने दिल्याचं महिला आघाडी अध्यक्षा मंगल साळोखे यांनी सांगितलं। मी मंगल महादेव साळोखे, शिवसेना शिंदे गट महानगर अध्यक्षा। आज आम्ही इथं आलेलो आहे म्हणजे परवाच एक आंदोलन आमच्या कार्यकर्त्यांनी केलं अवैध धंदे बंद पाडण्यासाठी, त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की जे कोल्हापूरमध्ये अवैध धंदे चालू आहेत त्याच्यासाठी तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे, तात्पुरती नाही। जे आता शिंगणापूरला झाले व लेडीज पकडल्या गेल्या त्या नेपाळी बंगाली आहेत, त्यांची तुम्ही कागदपत्र चेक करा। हा वेश्या व्यवसाय बंद झाला पाहिजे। तिथं लॉजिंग राजरोसपणे चालू आहेत। परत आपल्या प्रभात टॉकीज भागात, विनस कॉर्नर, इथं सगळीकडे हे धंदे राजरोस चालू आहेत। सगळी बघतात, चांगल्या महिलांना तिथं जाण्याची सुद्धा लायकी नाही आहे किंवा पर्यटक आले आपल्या कोल्हापूरचं नाव तिथं बदनाम व्हायला लागले। हे होता कामा नाही। यासाठी सर्व आम्ही शिवसेना महिला आघाडी इथं साहेबांना, SP साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। त्याच्यावर कडक कारवाई व्हावी आणि मॅडमने आम्हाला आश्वासन पण दिलं की इथून पुढे असे धंदे तुम्हाला दिसणार नाहीत, त्याच्यावर आम्ही कारवाई करू।